आणखी बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया फोन लाईन वरती आहेत। अंजली ताई, सरेंडर केलंय वाल्मिक कराडनं, मात्र खंडणी प्रकरणातल्या आरोपी आहे वाल्मिक कराड म्हणून। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड अजूनही रेकॉर्डवरती पोलिसांनी आणलेला नाहीये, मात्र या सरेंडर नंतर तुमची काय प्रतिक्रिया? मला तर सरळ सरळ वाटतंय की दोन गोष्टी आहेत। एक तर फडणवीस जे अधिवेशनात बोलले होते की त्यांच्यावर खंडणीचा आरोप आहे, पण या आरोपात सुद्धा ते असतील तर आपण मकोका लावणार आहे। आता मकोका कधी लावतात? जेव्हा सगळा ग्रुप मिळून किंवा त्यांनी एकत्रपणे संघटितपणे जर तो हे केला, गुन्हा केला असेल तर याचा अर्थ त्यांना सुद्धा खात्री आहे की वाल्मिक कराड हे या पर्टिक्युलर केसमध्ये सुद्धा ते सूत्रधार आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या विरुद्ध जी जप्तीची कारवाई केली गेली, त्यांची संपत्ती जप्तीची कारवाई केली गेली, ही खंडणी जर कोणी घेतली असेल तर संपत्तीची कारवाई जप्तीची कधीही होत नाही। याचा अर्थ आज आपण त्यातनं निष्कर्ष काढू, पण फडणवीसांनी स्वतःनी हे दोन मोठे जे आहे ते डिक्लेरेशन दिलेले आहेत आणि याच्यावरनं आपल्याला कळतंय की याच्यात दुसरं तिसरं सूत्रधार कोणी नाही। आत्ताच्या घटकेला त्यांनी खंडणीच्या आरोपात जरी त्यांना हे केलं असेल, अटक केली असेल, तरी पण सूत्रधार हे वाल्मिक कराडच असण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे। बरं, मात्र अंजलीताई, याच्यामध्ये आणखी एक प्रश्न आहे की सीआयडी गेले काही दिवस वाल्मिक कराडच्या मागावर आहे, मात्र तरी देखील सीआयडीला त्यांना शोधण्यात यश आलं नाही, तर वाल्मिक कराडने स्वतः आत्मसमर्पण केलंय। यामध्ये हे सीआयडीचं यश म्हणावं की अपयश? आता ही गंमत बघ की पहिलं म्हणजे त्यांना 17 तारखेपर्यंत त्यांचं जे कॉल रेकॉर्ड होतं, ट्रॅकिंग झालं होतं, ते पुण्यातच झालं होतं आणि 17 ते 31 जर आज त्यांनी सरेंडर सुद्धा पुण्यातच केलं असेल, याचा अर्थ 17 ते 31 ते पुण्याच्या बाहेर गेलेले नाहीत। आणि जर पुण्यात राहून आपल्या पोलिसांना, आपल्या सीआयडींना हे मिळत नसेल तर अक्षरशः हास्यास्पद आहे। आणि आपली पूर्ण सिस्टम जी आहे ती किती यंत्रणा म्हणा, पोलीस डिपार्टमेंट म्हणा, किती कोलमडलेली आहे आणि किती दबावाखाली काम करते हे सरळ सरळ दिसतंय। कारण आपल्याला माहितीये वाल्मिक कराड यांच्या पण सगळ्यांबरोबरचे एक नाही अनेक फोटो बघितले, अगदी फडणवीसांपासून, शरद पवारांपासून, सुप्रिया सुळेंपासून सगळ्यांबरोबर, मग ते धस असो, संदीप क्षीरसागर असो, सगळ्यांबरोबर त्यांचं चांगलं होतं। आणि असा व्यक्ती जर पुण्यातनं 2 आठवड्यानंतर सापडतो, त्याचा अर्थ तो पुण्यातच होता आणि ह्या पोलिसांच्या दबाव म्हणजे यंत्रणेच्या दबावामुळे पोलिसांना सापडला नाही, दुसरं तिसरं काही नाही। बरं अंजलीताई, थोडंसं थांबवते, तुम्ही लाईन वरती राहाच, मात्र ठीक आहे। अंजलीताई, आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही बीडमध्ये आंदोलन करत होतात, सत्यशोध आंदोलन। जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत मी बीड काही सोडणार नाही, आता तुमची पुढे भूमिका काय? आत्ताच्या घटकेला आम्ही परळीहून निघालोय, महाजनको मध्ये आम्ही जाऊन सगळी तिथली गंभीर परिस्थिती ही आम्ही रेकॉर्डच नाही केली आहे, त्याचे आता मी धडाधड ट्विट देखील करायला सुरुवात करणार आहे। पण महाजनको मधनं बाहेर निघताना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची माणसं आमच्या गाडीचा देखील पाठलाग करत होते। याच्यावरनं तुम्हाला कळेल की दहशत जी निर्माण करतायत तर ते आमच्या गाडीचा पाठलाग करू शकतात, तर ते लोकांना, इथल्या ग्रामस्थांना काय त्रास देत असतील, किती मोठ्या प्रमाणावर दहशत पसरवत असतील। बरं, मात्र आता तुम्ही सत्यशोध आंदोलनाचं पुढे काय करणार आहात? कारण वाल्मिक कराड काही एकटाच आरोपी नाही, किंवा या खंडणी प्रकरणातला किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सुद्धा 3 आरोपी फरार आहेत, मग तोपर्यंत तुमचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे का? नाही, आत्ताच्या घटकेला आम्ही जे ठरवलं होतं की जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत आपण बीडमध्ये राहायचं, पण इथे येऊन मला जी गंभीर स्थिती दिसलीये तर इथे येऊन खूप खूप काम करण्याची